घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत भयंकर गरमीमध्ये होणाऱ्या हजारो आजारांवर बचाव करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे ही रेसिपी आहे. सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, काही मिनिटातच तयार होते. हे सुपर पॉवर टेस्टी सरबत मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. एकदाच हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवले तर 7 ते 8 महिने स्टोअर करून ठेवू शकता. शिवाय गरमी संपेपर्यंत हे सरबत तुम्ही प्रीमिक्स बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. हे सरबत डोकेदुखी, थकवा यापासून लगेचच आराम तर देतेच, शिवाय शरीरातील उष्णता कमी करून ऊर्जाही देते. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, साखर, गूळ अजिबात वापर न करता सुपर टेस्टी हे मी सरबत तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग सुपर टेस्टी, सुपर हेल्दी प्रीमिक्स सरबत बनवायला सुरुवात करूया. हे सरबत बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. आता त्यात आपण 1 वाटी बडीशेप घालूया. बडीशेपमध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असतात, जे खास करून उन्हाळ्यात शरीरासाठी फारच आवश्यक असतात. बडीशेपेचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थाही सुधारण्यास मदत होते. बडीशेप खाल्ल्याने हिमोग्लोबिन आणि दृष्टीही सुधारते. बडीशेपेच्या सेवनाने खोकला व सर्दीपासून आराम तर मिळतोच, शिवाय याच्या सेवनाने वजन कमी करण्यासही मदत होते. शिवाय त्वचाही चांगली राहण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेपेचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात वापर करावा. त्यानंतर इथे मी पाव वाटी जिरे घेतले आहे. जिऱ्याच्या सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते, शिवाय गॅस, अपचन यासारख्या व्याधी दूर होतात. जिरे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, शिवाय शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. जिऱ्यामध्ये मेलाटोनिन हे असते, त्यामुळे चांगली झोपही लागते. जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. जिऱ्यामध्ये लोह, तांबे, कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखी पोषक घटक असतात. म्हणूनच जिऱ्याचा आपल्या आहारात पुरेपूर, अगदी व्यवस्थितपणे समावेश करावा. त्यानंतर इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे. खसखसमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूत बनवते. खसखसमध्ये वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात, जे सांधेदुखी, पाठदुखी यांपासून आराम मिळवण्यास मदत होते. शिवाय झोपण्यापूर्वी जर कोमट दुधासोबत खसखस घेतल्यास चांगली झोपही लागते. म्हणूनच खसखशीचा आपल्या आहारात प्रमाणात वापर करावा. त्यानंतर इथे मी 1 चमचा मिरी घेतली आहे. आता मिरी खाण्याचे फायदे पाहूया. मिरीच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्यासारख्या समस्या दूर होतात. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढून पचनही सुधारते. काळी मिरी नैसर्गिकरित्या शरीरातील कफ कमी करण्यास मदत करते. काळी मिरीमुळे शरीरातील थकवा दूर होतो, शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. शिवाय काळी मिरी श्वसनमार्गातील समस्यांवर, गॅस, अपचन यासारख्या समस्यांवर आराम देते. म्हणूनच काळी मिरीचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात वापर करावा. त्यानंतर हे सर्व जिन्नस आपण एका पॅनमध्ये घालून घेऊया आणि आता आपण ते गॅसवर ठेवून साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित मंद गॅस करून भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला आहे. आता गॅस मंद करूनच आपल्याला हे सर्व जिन्नस फक्त 2 मिनिटे त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्त भाजायची नाही, नाहीतर प्रीमिक्स कडवट होण्याची शक्यता असते. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची आपण मिक्सरमधून बारीक पूड तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता जिरे आणि बडीशेपचे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे. आता त्यात आपण 10 ते 12 वेलची घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वेलची वापरू शकता.
आता लगेचच ते आपण मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे. आता ते आपण भाजलेले जिन्नस घालूया. त्याबरोबरच 1 वाटी खडीसाखर घालूया. इथे मी गूळ, साखर अजिबात न वापरता खडीसाखरेचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ तुम्हाला हवे आहे त्याप्रमाणे ते वापरू शकता. खडीसाखरेमुळे शरीराला थंडावा मिळतो, म्हणून मी इथे वापरत आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीक पूड तयार करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. आता लगेचच ती आपण चाळून घेऊया. त्यासाठी इथे मी एका बाऊलवर चाळणी ठेवली आहे. आता त्यात आपण मिश्रण थोडे थोडे अशा प्रकारे घालूया आणि चाळणीने अगदी व्यवस्थित चाळून घेऊया. अशा प्रकारे सर्व मिश्रण मी व्यवस्थितपणे चाळून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व प्रीमिक्स मी अगदी व्यवस्थितपणे चाळून घेतले आहे. आता लगेचच ते आपण स्टरलाइज केलेल्या काचेच्या बरणीत व्यवस्थितपणे भरून घेऊया. हे प्रीमिक्स 7 ते 8 महिने आरामात टिकते. आता लगेचच सरबत बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले आहेत. आता त्यात आपण 2 चमचे प्रीमिक्स घालूया. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि सैंधव मीठ चिमूटभर घालूया आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार आईस क्यूब घालून थंडगार बडीशेप सरबत अगदी व्यवस्थित मिक्स करून सर्व करूया. उन्हाळ्यात शरीराला थकवा येतो तेव्हा अशा प्रकारे प्रीमिक्स बनवले तर 1 मिनिटात सरबत बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांसाठीच सरबत गुणकारी आहे. शिवाय शरीरातील उष्णताही कमी करते आणि ऊर्जाही वाढवते. म्हणूनच उन्हाळा संपेपर्यंत अशा प्रकारे प्रीमिक्स बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गुणवर्धक रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.